हायड्रॉलिसिसचा कन्सेप्ट बघत होतो आणि या हायड्रॉलिसिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट्स आपण बघितलेले आहेत. ते 4 सॉल्ट्स तुम्हाला आठवत असतील. एक पहिला सॉल्ट होता सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड. मी थोडक्यात इथं लिहितो सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. दूसरा होता सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. तिसऱ्या प्रकारचा सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. आणि चौथ्या प्रकारचा सॉल्ट होता सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. हे 4 प्रकारचे सॉल्ट आपण पाहिलेले आहेत. याचबरोबर हायड्रॉलिसिसची जनरल डेफिनेशन आपण पाहिलेली होती. सॉल्ट जेव्हा पाण्याबरोबर रिॲक्ट होईल तेव्हा जर ऍसिड आणि बेस तयार होत असेल तर या रिॲक्शनला आपण हायड्रॉलिसिस रिॲक्शन म्हणतो. When salt reacts with water forming acid and a base, this reaction is called as hydrolysis. Actually हायड्रॉलिसिस मध्ये काय होतं, सॉल्ट मध्ये एक तर कटायन्स किंवा अनायन्स ही डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. सॉल्ट मध्ये एक तर कटायन्स किंवा अनायन्स किंवा दोन्हीही आयन्स, बोथ आयन्स, they reacts with water forming a resulting solution acidic, basic or neutral. Such reaction is called hydrolysis. मी सांगितलं होतं ही डेफिनेशन लक्षात ठेवा. सॉल्ट प्लस वॉटर फॉर्मिंग ऍसिड प्लस बेस. आणि याच्यावरूनच लक्षात ठेवायची दुसरी डेफिनेशन कोणती, ज्या रिॲक्शन मध्ये सॉल्ट मध्ये एक तर कटायन्स किंवा अनायन्स किंवा दोन्ही आयन्स पाण्याबरोबर रिॲक्ट होऊन रिझल्टिंग सोल्युशनला ऍसिडिटी, बेसिसिटी किंवा समटाइम न्यूट्रॅलिटी प्राप्त होत असेल तर या रिॲक्शनला काय म्हणायचं, हायड्रॉलिसिस. आता हे हायड्रॉलिसिस पाहत असताना आपण या 4 सॉल्टचा विचार करतो आणि या डेफिनेशन नुसार यापैकी कुठल्या सॉल्टचं ऍक्च्युअल हायड्रॉलिसिस होतं हे आपण पाहतो. त्यापैकी मी पहिला सॉल्ट घेतलेला होता सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. या प्रत्येक प्रकारच्या सॉल्टची मी 2-3 उदाहरणेही आपल्याला सांगितलेली होती, आठवत असतील. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस, ज्या सॉल्ट पासून हायड्रॉलिसिस नंतर स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस तयार झालेलं दिसेल तर त्या सॉल्टला म्हणायचं सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. याच पद्धतीने जो सॉल्ट पाण्याबरोबर स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस तयार करत असेल तर तो सॉल्ट होतो या प्रकारात सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. याचं उदाहरण मी एक कॉमन एक्झाम्पल घेतलेलं होतं NaCl, सोडियम क्लोराईड. NaCl पाण्याबरोबर NaOH आणि HCl तयार करेल, दोन्ही स्ट्रॉंग आहेत. KCl पाण्याबरोबर KOH आणि HCl तयार करेल. Na2SO4 पाण्याबरोबर NaOH आणि H2SO4 तयार करेल. NaNO3 पाण्याबरोबर याची रिॲक्शन होऊन NaOH आणि HNO3 तयार. म्हणून हे सगळे सॉल्ट या प्रकारात येतात हे पाहिलेलं. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस उदाहरण कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट पाण्याबरोबर याची रिॲक्शन झाली तर स्ट्रॉंग ऍसिड तयार होईल H2SO4, वीक बेस तयार होईल CuOH ट्वाइस. कॉपर सल्फेट या प्रकारातला सॉल्ट आहे. स्ट्रॉंग ऍसिड तयार होणार आणि वीक बेस NH4Cl, ऍसिड तयार होईल स्ट्रॉंग HCl, बेस तयार होईल NH4OH. असे काही सॉल्ट. सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस, याच्यामधला बेस स्ट्रॉंग असेल पण ऍसिड कसं असेल, वीक असेल. सोडियम ऍसिटेट
त्याच्यापासून ऍसिटिक ऍसिड, वीक ऍसिड, NaOH स्ट्रॉंग बेस तयार होईल. HCOOK KOH स्ट्रॉंग बेस तयार होईल, वीक ऍसिड फॉर्मिक ऍसिड तयार होईल. अशी काही सॉल्टची उदाहरणं सांगता येतील. चौथ्या प्रकारचा सॉल्ट आहे याच्यामध्ये सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस, ज्याची पाण्याबरोबर रिॲक्शन झाली तर आपल्याला दोन्हीही वीक तयार झालेले दिसतील, म्हणजे वीक ऍसिड पण असेल आणि वीक बेस पण असेल. उदाहरणार्थ अमोनियम ऍसिटेट CH3COO NH4, NH4OH वीक बेस तयार होईल, ऍसिटिक ऍसिड वीक ऍसिड तयार होईल. NH4F HF हे वीक ऍसिड, NH4OH वीक बेस. अशी काही उदाहरणं आपल्याला सांगता येईल. हे सॉल्ट आणि त्याची उदाहरणं आपण पाहिलेली होती. त्याचबरोबर आपण पहिलं उदाहरण घेतलेलं होतं पहिल्या प्रकारच्या सॉल्टचं. त्याचं हायड्रॉलिसिस होतं का नाही ते आपल्याला डिसाईड करायचं होतं. कसं डिसाईड करायचं होतं तर त्याची वॉटर बरोबर जी आयोनिक रिॲक्शन आहे ती आयोनिक रिॲक्शन कशी आहे. म्हणजे समजा हा सॉल्ट घेतला, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस, तर ह्या सॉल्ट मधला कटायन का अनायन का दोन्ही आयन पाण्याबरोबर रिॲक्ट होतात की जेणेकरून तयार झालेल्या सोल्युशनला ऍसिडिटी, बेसिसिटी किंवा न्यूट्रॅलिटी निर्माण होईल, हे आपण बघतो. आता तुम्हाला आठवत असेल बघा, या प्रकारातला सॉल्ट पहिला घेतलेला होता NaCl, सोडियम क्लोराईड. हा या प्रकारातला सॉल्ट आहे. का या प्रकारातला आहे? कारण याची वॉटर बरोबर रिॲक्शन झाली H2O, इट फॉर्म्स NaOH प्लस HCl. हा आहे सॉल्ट मी इथं लिहिलं. इथं स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड, दोन्ही स्ट्रॉंग तयार होतात. म्हणून या सॉल्टला काय म्हणायचं, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस NaCl. आता जे जे स्ट्रॉंग आहे त्याचं पाण्यामध्ये कम्प्लीट आयोनायझेशन होतं. NaOH स्ट्रॉंग आहे, HCl स्ट्रॉंग आहे, पाण्यामध्ये याचं कम्प्लीट आयोनायझेशन होईल. सगळे सॉल्ट पाण्यामध्ये कम्प्लिटली आयोनाइज होतात. मग हीच रिॲक्शन आयनिक फॉर्म मध्ये मी लिहिली तर मला असे लिहिता येईल. NaCl चे वॉटरमध्ये आयन्स मी लिहिले Na प्लस प्लस Cl मायनस. H2O कसा आहे, हा वीक आहे, म्हणजे याचं डिसोसिएशन कमी प्रमाणात होतं. आपण आयोनायझेशन ऑफ वॉटर बघितलेलं आहे, ज्याला आपण ऑटो आयोनायझेशन असं म्हटलं, आणि त्याच्यावरचा आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर हाही पाहिलेला आहे. त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की वॉटर जे आहे ते फिबली डिसोसिएटिंग आहे, ते स्लाइटली डिसोसिएटिंग आहे, जे H प्लस आणि OH मायनस आयन अगदी कमी प्रमाणात तयार करेल. बाकीचे H2 मॉलिक्यूल दे विल रिमेन्स ॲज इट इज. सो इट इज वीक, इट रिमेन्स ॲज इट इज H2O. NaOH स्ट्रॉंग आहे, कम्प्लीट आयन तयार करेल, Na प्लस प्लस OH मायनस प्लस हा पण स्ट्रॉंग आहे HCl, पाण्यामध्ये कम्प्लीट आयन तयार करेल. अनआयोनाइज्ड HCl अजिबात शिल्लक राहणार नाही, H प्लस प्लस Cl मायनस. या रिॲक्शनला आयोनिक फॉर्म मधली रिॲक्शन असं म्हणायचं. आता मी दोन्हीकडे असणारे कॉमन आयन कॅन्सल केले, Na प्लस Na प्लस, Cl मायनस Cl मायनस. रिझल्टिंग रिॲक्शन म्हणजे शिल्लक राहिलेली रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट मी असे लिहिले H2O OH मायनस प्लस CH प्लस. आता ही रिॲक्शन जर ऑब्झर्व केली तर या रिॲक्शन मध्ये NaCl मधला किंवा या सॉल्ट मधला कोणताच आयन म्हणजे कटायन पण किंवा अनायन पण किंवा दोन्ही आयन रिॲक्ट झालेले दिसत नाही. इथं कुठेही दिसत नाही Na प्लस किंवा Cl मायनस आहे. कटायन
किंवा अनायन किंवा दोन्हीपैकी कोणताच आयन किंवा दोन्ही आयन्स दे डझंट रिॲक्ट विथ वॉटर. रिझल्टिंग सोल्युशन मध्ये या जेवढे एच प्लस आयन्स आहेत तेवढे OH मायनस आयन्स आहेत. म्हणून रिझल्टिंग सोल्युशन न्यूट्रल असेल. रिझल्टिंग सोल्युशनला ऍसिडिटी पण नसेल, बेसिसिटी पण नसेल, पण ते कसं असेल, न्यूट्रल असेल. मग या रिॲक्शन होऊन आपण जर हायड्रॉलिसिसची डेफिनेशन विचारात घेतली, ज्या अर्थी कोणतेच आयन कटायन किंवा अनायन सॉल्ट मधले वॉटर बरोबर रिॲक्ट होत नाहीत, त्या अर्थी या प्रकारातल्या सॉल्टचं हायड्रॉलिसिस झालेलं आपल्याला दिसत नाही. नायदर दी कटायन्स नॉर दी अनायन्स or nor both the ions, they doesn't react with water. Hence, such type of salts, that is salt of strong acid and weak base, that doesn't undergoes hydrolysis. अशा प्रकारचा कोणताही सॉल्ट त्याचं हायड्रॉलिसिस झालेलं आपल्याला दिसणार नाही. का तर या सॉल्ट मधले कोणतेच आयन्स वॉटर बरोबर रिॲक्ट झालेले दिसत नाहीत. एक्झाम मध्ये प्रश्न असा विचारला जाऊ शकतो 2 मार्कासाठी, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस डझंट अंडरगो हायड्रॉलिसिस, एक्सप्लेन. किंवा NaCl सॉल्ट डझंट अंडरगोज हायड्रॉलिसिस, एक्सप्लेन. किंवा aqueous solution of NaCl is neutral, explain. असा काही प्रश्न विचारले जाऊ शकतात 2-2 मार्कासाठी. किंवा काही MCQ मध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणता सॉल्ट या प्रकारातला आहे, त्यावेळी तुम्हाला 4 पैकी 1 सॉल्ट करेक्ट निवडावा लागेल. या प्रकारातला कोणताही सॉल्ट घेतला, आता मी NaCl घेतला, मी KCl घेतला, असंच मला हायड्रॉलिसिस एक्सप्लेन करता येईल. NaNO3 घेतला, सोडियम नायट्रेट, Na2SO4 घेतला, कोणताही घ्या या प्रकारातला सॉल्ट, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला एकाच पद्धतीनं असं द्यावं लागेल. आणि एक्सप्लेन करायला जर प्रश्न विचारले तर तुम्हाला याच पद्धतीनं एक्सप्लेन करता येतील. मग याच्यामध्ये काय लक्षात ठेवा, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस डझंट अंडरगोज हायड्रॉलिसिस. यांचं हायड्रॉलिसिस आपल्याला दिसत. मी 2 नंबरचा सॉल्ट घेतो. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. उदाहरण आठवतंय का बघा, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस जो पाण्याबरोबर रिॲक्ट झाला तर काय तयार झालं पाहिजे, स्ट्रॉंग ऍसिड तयार झाला पाहिजे आणि वीक बेस तयार झाला पाहिजे. उदाहरणं कुठली कुठली सांगता येतात. एक मी सांगितलं NH4Cl, NH4Cl. स्ट्रॉंग ऍसिड कुठलं तयार होईल, पाण्याबरोबर HCl. वीक बेस NH4OH. दुसरा सॉल्ट मी दिला कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट. स्ट्रॉंग ऍसिड H2SO4, वीक बेस CuOH ट्वाइस तयार होईल. मी यातला कुठलाही सॉल्ट घेतोय आणि त्याचं हायड्रॉलिसिस होते का बघूया. मी घेतला CuSO4 कॉपर सल्फेट. आम्ही सांगितलं की सॉल्ट आहे, कोणत्या प्रकारातला, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस कॉपर सल्फेट. हायड्रोलिसिस करण्यासाठी वॉटर बरोबर रिॲक्ट झाला, तयार काय होईल इथं, CuOH ट्वाइस प्लस SO4 आणि हा H2SO4 तयार करा, H2SO. त्यासाठी मला इथं ट्वाइस ऑफ H2O घ्यावं लागेल.
ट्वाइस ऑफ H2O. रिएक्शन मध्ये बघा, हायड्रोजनचे 4, इथं 2, इथं 2, 4. ऑक्सिजनचे 2 आहेत, इथेही 2 आहेत. बाकी बॅलन्स आहेत सगळ्या, म्हणून रिएक्शन बॅलन्स आहे. CuSO4 2 वॉटरच्या मॉलिक्यूल बरोबर हायड्रॉलिसिस झालं तर CuOH ट्वाइस हा बेस कसा आहे, वीक बेस आहे. H2SO4 मात्र स्ट्रॉंग ऍसिड आहे, लक्षात ठेवायचं. H2SO4 इट इज अ स्ट्रॉंग ऍसिड. आता बघा, जे स्ट्रॉंग आहे त्याचं आयोनायझेशन मी केलं, वीक आहे ते तसंच ठेवलं. H2O हा पण वीक आहे. कॉपर सल्फेटचे सॉल्ट लिहिले मी तर Cu प्लस 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 SO4 2 मायनस, इथं पण लिहितो 2 प्लस, Cu2 प्लस प्लस SO4 2 मायनस, H2 as it is, trace of H2O. Forming weak base, it is as it is, CuOH twice plus H2SO4, it is a strong, dissociates completely, forming twice of H plus plus SO4 2 minus, SO4 2 minus. रिएक्शन ऑब्झर्व करा. कॉमन आयन ही आयनिक फॉर्म मधली रिएक्शन झाली. जे स्ट्रॉंग आहे सॉल्ट आणि स्ट्रॉंग ऍसिड हे स्ट्रॉंग आहेत, ज्यांचं आयोनायझेशन कम्प्लीट आहे त्यांचेच फक्त आयन दिले. वीक आहेत त्यांचे आयन्स लिहिलेले आहेत, ते तसेच मी लिहिले. आयनिक फॉर्म मधली रिएक्शन एक्वियस स्टेट. कॉमन आयन कुठले दिसतात, SO4 मायनस, कॅन्सल केले. अजून काय कॉमन आहे का, नाही. मग मी उरलेली रिएक्शन दिली. Cu2 प्लस प्लस ट्वाइस ऑफ H2 forming CuOH twice plus twice of H plus. ही रिझल्टिंग रिएक्शन ऑब्झर्व करा. काय दिसतं याच्यामध्ये, या रिझल्टिंग रिएक्शन मध्ये Cu2 प्लस आयन्स पॉझिटिव्हली चार्ज आयन्स, त्यांना काय म्हणायचं, कटायन्स. कशातले, सॉल्ट मध्ये. रिझल्टिंग रिएक्शन मध्ये ते कुणाबरोबर रिएक्ट झाले, वॉटर बरोबर रिएक्ट झाले. आता हायड्रॉलिसिसच्या डेफिनेशन नुसार या सॉल्टचं हायड्रोलिसिस होईल का, होईल. बिकॉज कटायन्स फ्रॉम दी सॉल्ट दे रिएक्ट्स विथ वॉटर फॉर्मिंग दी रिझल्टिंग सोल्युशन. रिझल्टिंग सोल्युशन मध्ये H प्लस आयनांची संख्या जास्त आहे, एक्सेस आहे, म्हणून रिझल्टिंग सोल्युशनला ऍसिडिक नेचर प्राप्त. आणि ते कशामुळे असतं ऍसिडिक नेचर ते तुम्हाला माहित आहे. आर्रेनियसच्या थेरीनुसार H प्लस आयन दे गिव्स ऍसिडिक नेचर टू दी सोल्युशन. म्हणून कटायन्स ऑफ दिस सॉल्ट reacts with water producing a resulting solution acidic. So according to the definition of hydrolysis, salt of strong acid and weak base, it undergoes hydrolysis. या सॉल्टचं काय होईल, हायड्रॉलिसिस होईल, undergoes hydrolysis. मग आता बघा, या प्रकारातला कोणताही सॉल्ट घ्या तुम्ही. इथं NH4Cl घेतला तर NH4OH तयार होईल आणि HCl तयार. NH4Cl मधले NH4 प्लस आयन पाण्याबरोबर रिएक्ट होतील आणि एक्सेस H प्लस आयन्स तयार होतील, जेणेकरून हे सोल्युशन ऍसिडिक होईल. सो अकॉर्डिंग टू द डेफिनेशन, एनी सॉल्ट फ्रॉम दिस टाइप it undergoes hydrolysis because cations reacts with water forming acidic solution. म्हणून हा किंवा या प्रकारातले कोणतेही सॉल्ट यांचं हायड्रॉलिसिस झालेलं दिसेल. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता इथं
इथं जो CuOH ट्वाइस तयार झाला आहे, हा CuOH ट्वाइस कॉपर हायड्रॉक्साईड याची टर्बिडिटी तयार झालेली दिसते, टर्बिडिटी. आणि म्हणून हा कॉपर हायड्रॉक्साईड आपल्याला प्रेसिपिटेट झालेला दिसतो. याचा प्रेसिपिटेट अवक्षेप तयार झालेला दिसतो. कॉपर हायड्रॉक्साईड टर्बिडिटी येते सोल्युशन. जर आपल्याला ह्या सोल्युशनची क्लिअर सोल्युशन मिळवायचं असेल तर आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल, ऍसिड टाकावं लागेल, H2SO4 ऍड करावं लागेल. आता हा इक्विलिब्रियम राईट हँड साईडला आहे. आपण याच्यामध्ये एक्सेस H प्लस आयन ऍड केले तर आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला ऍसिड ऍड करावं लागेल. आणि मग CuOH ट्वाइसची टर्बिडिटी नाहीशी होऊन याच्यापासून आपल्याला क्लिअर सोल्युशन तयार झालेलं दिसेल. क्वेश्चन may be always asked on this point. Copper sulfate solution in water gives turbidity after hydrolysis. कॉपर सल्फेटचं ॲक्वियस सोल्युशन टर्बिडिटी देतं, प्रेसिपिटेट देतं. त्याचं कारण एक्सप्लेन करावं लागेल. H2SO4 ऍड केलं की ही टर्बिडिटी आपल्याला नाहीशी होऊन क्लिअर सोल्युशन तयार झालेलं दिसतं. काही वेळेला क्वेश्चन मे बी आस्क्ड, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस अंडरगोज हायड्रॉलिसिस, एक्सप्लेन. किंवा CuSO4 अंडरगोज हायड्रॉलिसिस, एक्सप्लेन. किंवा aqueous solution of copper sulfate gives turbidity. तुम्हाला हे एक्सप्लेन करावं लागेल. या प्रकारातला कोणताही सॉल्ट याचं तुम्हाला हायड्रॉलिसिस झालेलं दिसेल. 3 नंबरचा सॉल्ट घेऊया आपण. यामध्ये हायड्रॉलिसिस होते का पाहावं लागेल. मी ते घेतो सॉल्ट ऑफ weak acid and strong base. weak acid and strong base. ज्याचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर काय तयार झालं पाहिजे, वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस तयार झाला पाहिजे. सांगा उदाहरण याचं. वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस तयार झाला पाहिजे. मी एक सांगतो, Na2CO3, Na2CO3, strong base NaOH, weak acid H2CO3 तयार, weak acid H2CO3. अजून या प्रकारातला सॉल्ट वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस तयार झाला पाहिजे. मी एक आपण देतो CH3COONA, CH3COONA, NaOH स्ट्रॉंग बेस, CH3COH वीक ऍसिड तयार. आणखी बरीचशी उदाहरणं आपल्याला या प्रकारातली सांगता येईल. वेदर दिस सॉल्ट अंडरगोज हायड्रोलिसिस, आपल्याला आयोनिक रिएक्शन द्यावी लागेल. त्याची आयोनिक रिएक्शन हायड्रोलिसिस मी दिली. उदाहरणार्थ दुसरा सॉल्ट घेतो CH3COONA, सोडियम ऍसिडेट. इट इज ए सॉल्ट, reacts with water, undergoes a reaction forming CH3COOH plus NaOH. Acetic acid, sodium hydroxide तयार. Acetic acid weak acid आहे. NaOH स्ट्रॉंग बेस आहे. स्ट्रॉंगचं आयोनायझेशन केलं, हा पण वीक आहे. सॉल्ट कम्प्लिटली आयोनाइज होतो, स्ट्रॉंग आहे. CH3CO प्लस Na प्लस H2 फॉर्मिंग वीक आहे ऍज इट इज, प्लस स्ट्रॉंग आहे H आयन Na प्लस प्लस OH मायनस.
जे जे स्ट्रॉंग आहे ते आयनिक फॉर्म मध्ये लिहिलं, वीक आहे ऍज इट इज. कॉमन आयन कॅन्सल होतात का पाहिले? Na+ कटायन कॅन्सल झाले. रिझल्टिंग रिॲक्शन CH3COO- plus H2O giving CH3COOH plus OH-. Whether it undergoes hydrolysis or not, yes. Anions of the salt, यातले कोणते आयन रिॲक्ट होतात? अनायन्स. हायड्रोलिसिसच्या डेफिनेशन नुसार अनायन्स रिॲक्ट झाले. रिझल्टिंग सोल्युशन मध्ये एक्सेस काय? OH-. OH आयनामुळे सोल्युशनला ऍसिडिटी निर्माण होते का बेसिसिटी? बेसिसिटी. रिझल्टिंग सोल्युशन बेसिक असते. H+ आयन असतील तर ऍसिडिक, इक्वल असतील तर न्यूट्रल. हे ऍसिड आहे पण हे वीक आहे. ऍज कम्पेअर टू दिस वीक ऍसिड देर आर एक्सेस ऑफ OH- आयन्स. सो रिझल्टिंग सोल्युशन इज बेसिक. As here, anions of the salt reacts with water, giving a resulting solution basic nature. Hence, this type of salt undergoes hydrolysis. म्हणून मी इथं लिहितो they undergoes hydrolysis. मग याच्या सारखेच क्वेश्चन्स विचारले जातील 2-2 मार्कासाठी. Aqueous solution of sodium acetate is basic in nature. Explain. हायड्रोलिसिस ने एक्सप्लेन करता येईल. किंवा सॉल्ट ऑफ सोडियम एसिटेट सॉल्ट अंडरगोज हायड्रोलिसिस. एक्सप्लेन. म्हणजे बघा, पहिला सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस डझंट अंडरगोज हायड्रोलिसिस. रिझल्टिंग सोल्युशन इज न्यूट्रल. पहिल्या सॉल्टच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं? Salt of strong acid and strong base, it doesn't undergoes hydrolysis. Resulting solution's nature neutral. दुसऱ्या प्रकारचा सॉल्ट पाहिला, salt of strong acid and weak base undergoes hydrolysis. Resulting solution form is acidic. Salt of weak acid and strong base undergoes hydrolysis. Resulting solution is basic. हे लक्षात ठेवावं लागेल. अँड लास्ट चौथ्या प्रकारचा सॉल्ट मी एक्सप्लेन करतो. चौथ्या प्रकारचा सॉल्ट बघा, शेवटचा सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. बघा, या प्रकारचा सॉल्ट कोणता आहे? उदाहरण मी घेतलं होतं. फॉर एक्झाम्पल CH3COONH4 अमोनियम एसिटेट. ऍसिटिक ऍसिड NH4OH दोन्ही वीक असतील म्हणून हा या पद्धतीतला सॉल्ट आहे. दुसरा लिहितो NH4F. NH4OH वीक, HF वीक ऍसिड. NH4Cl, NH4OH weak base, HCl weak acid. म्हणून या प्रकारातल्या सॉल्टचं हायड्रोलिसिस होतंय का बघूया आपण. एक मी सॉल्ट घेतला, कोणताही बघा. आता एक आपल्याला एक्सप्लेन होईल याच्यामध्ये. या प्रकारातला कुठलाही सॉल्ट घेतला, कोणताही सॉल्ट घेतला तर याच्यापासून तयार काय होतात? वीक ऍसिड आणि वीक बेस. वीक ऍसिड आणि वीक बेस. आपण हे पहिलं बघूया. वीक ऍसिड आणि वीक बेस जर तयार होत असेल, दोन्ही वीक असतील, म्हणजे हा जेवढा वीक आहे तेवढाच हा वीक असेल. जेवढं ऍसिड वीक तेवढं बेस वीक असेल. दोन्ही वीक ऍसिड आणि वीक बेस इक्वली वीक असतील तर असं सोल्युशन नेचरली न्यूट्रल असेल. पहिलं मी हे एक्सप्लेन करतो. न्यूट्रल असेल केव्हा? वीक ऍसिड आणि वीक बेस नेचरली इक्वली वीक असतील तेव्हा. म्हणजेच या वीक ऍसिड आणि वीक बेसचा डिसोसिएशन कॉन्स्टंट जो आहे, वीक ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट
के, वीक बेसचा KB, हे दोन्ही इक्वली वीक असतील, वीक ऍसिड आणि वीक बेस, किंवा त्यांचे डिसोसिएशन कॉन्स्टंट इक्वल असतील तर असं सोल्युशन नेचरनी न्यूट्रल असेल. पण या दोन्ही पैकी समजा के ग्रेटर असेल के, म्हणजेच काय, वीक ऍसिड थोडंसं याच्यापेक्षा स्ट्रॉंग असेल, वीक बेसपेक्षा थोडंसं हे स्ट्रॉंग असेल तयार झाले, तर रिझल्टिंग सोल्युशन स्लाइटली ऍसिडिक होईल, स्लाइटली ऍसिडिक होईल. पण याच्यापेक्षा बेस जर थोडासा स्ट्रॉंग असेल तर, म्हणजेच KB वेन इट इज स्ट्रॉंगर दॅन के, तेव्हा मात्र सोल्युशन नेचरली बेसिक असेल, बेसिक असेल. कारण हा सॉल्ट पाण्याबरोबर रिॲक्ट होईल तेव्हा दोन्ही वीक तयार होणार आहेत. पण ह्या दोन्हीमध्ये जर तुलना केली तर यापैकी कोणता ऍसिड का बेस दुसऱ्यापेक्षा थोडासा स्ट्रॉंग आहे त्याच्यावरती रिझल्टिंग सोल्युशनचं नेचर ठरतं. म्हणून वीक ऍसिड आणि वीक बेसचे डिसोसिएशन कॉन्स्टंट इक्वल असतील किंवा दोन्ही इक्वल असतील तर रिझल्टिंग सोल्युशन न्यूट्रल होईल. के ग्रेटर असेल KB पेक्षा तर ते सोल्युशन ऍसिडिक होईल, म्हणजेच हे स्ट्रॉंगर असेल थोडंसं याच्यापेक्षा वीक बेस पेक्षा तर के ग्रेटर असेल. KB ग्रेटर केव्हा असेल, वीक ऍसिड पेक्षा वीक बेस थोडा स्ट्रॉंगर असेल तर सोल्युशन बेसिक असेल. आता हे झालं रिझल्टिंग सोल्युशन या सॉल्टच्या बाबतीत. त्याचं नेचर कसं असेल, ऍसिडिक असेल, बेसिक असेल का न्यूट्रल असेल. पण याचं हायड्रोलिसिस होईल का, या सॉल्टचं हायड्रोलिसिस होणार आहे का ते आपल्याला पहिलं पाहावं लागेल. आता मी इथं याचं उदाहरण देतो. एक उदाहरण असं घेतलं मी, NH4F, NH4F हा सॉल्ट आहे, पाण्याबरोबर रिॲक्ट झाला H2O तयार होईल इथं NH4OH प्लस CHF. बघा काय इथं वीक बेस, वीक ऍसिड, हा पण वीक आहे, एकमेव याच्यातला स्ट्रॉंग कोण आहे, हा सॉल्ट आहे. ज्यावरती वीक बेस वीक ऍसिड तयार होतात तो या प्रकारातला सॉल्ट. आयोनिक रिएक्शन दिली मी, NH4 प्लस सॉल्टचं आयोनायझेशन दिलं प्लस F मायनस IH2 NH4OH प्लस HF, हे दोन्ही वीक आहेत. हीच रिझल्टिंग रिएक्शन फक्त सॉल्टचंच आयोनायझेशन होईल, म्हणून रिझल्टिंग रिएक्शन याच्यामधली हीच असेल. आता बघा हायड्रोलिसिसच्या व्याख्येनुसार, डेफिनेशननुसार पाण्याबरोबर कुठले आयन रिॲक्ट झालेत याच्यातले, तर दोन्ही आयन रिॲक्ट झाले. चालू शकतं हायड्रोलिसिस डेफिनेशननुसार. कटायन्स, अनायन्स किंवा दोन्ही आयन्स पाण्याबरोबर रिॲक्ट झाले तर ते सॉल्ट हायड्रोलाइज होतात. तसंच हा पण वीक आहे आणि हा पण वीक आहे. पण या सॉल्टच्या बाबतीत याच्यापेक्षा हा थोडासा स्ट्रॉंग आहे, याच्या वीक ऍसिड हा थोडासा स्ट्रॉंग आहे, म्हणून Ka इट इज ग्रेटर दॅन KB. डिसोसिएशन कॉन्स्टंट या ऍसिडचा याच्यापेक्षा ग्रेटर आहे आणि म्हणून रिझल्टिंग सोल्युशन नेचरली कसं असतं, ऍसिडिक असतं, स्लाइटली ऍसिडिक. रिझल्टिंग सोल्युशन नेचरली कसं असतं, स्लाइटली ऍसिडिक असतं. मग या प्रकारातला कुठलाही सॉल्ट घ्या, वीक ऍसिड आणि वीक बेस, त्याचं हायड्रोलिसिस झालेलंच दिसेल, त्याचे दोन्ही आयन्स पाण्याबरोबर रिॲक्ट झालेले दिसतीलच. पण रिझल्टिंग सोल्युशन ऍसिडिक, बेसिक का न्यूट्रल हे कशावरून ठरतं, या दोन्हींची स्ट्रेंथ काय आहे त्याच्यावरून, त्या दोन्हींच्या केच्या व्हॅल्यूज काय आहेत याच्यावरून ठरत असतं. आणि म्हणून चार पैकी तुमच्या लक्षात आलं असेल 3 प्रकारचे सॉल्ट हायड्रोलाइज होतात. फक्त पहिल्याच प्रकारचा सॉल्ट, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस, इट डझंट अंडरगोज हायड्रोलिसिस बिकॉज
neither cation nor anion nor both the ions of such salt they reacts with water. Hence, salt of strong acid and strong base they doesn't undergoes hydrolysis. The resulting solution is neutral. दुसऱ्या प्रकारच्या सॉल्टमध्ये रिझल्टिंग सोल्युशन ऍसिडिक होतं. तिसऱ्या प्रकारच्या सॉल्टमध्ये बेसिक होतं. चौथ्या प्रकारच्या सॉल्टमध्ये रिझल्टिंग सोल्युशनचं नेचर दोन्हीपैकी कोण स्ट्रॉंग आहे थोडासा त्याच्यावरती रिझल्टिंग सोल्युशनचं नेचर स्लाइटली ऍसिडिक, स्लाइटली बेसिक और न्यूट्रल. जर दोन्ही इक्वली वीक असतील तर न्यूट्रल नेचर असू शकतं. विद्यार्थी मित्रांनो, या 4 प्रकारच्या सॉल्टचं हायड्रोलिसिस तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. कोणता सॉल्ट हायड्रोलाइज होतो, कोणता हायड्रोलाइज होत नाही, त्या सॉल्टची उदाहरणं काय आहेत ती वेगवेगळी तुम्हाला घरी जाऊन प्रॅक्टिस करावी लागते. हायड्रोलिसिसची दुसरी डेफिनेशन तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवावी लागेल. विद्यार्थी मित्रांनो, इथं हायड्रोलिसिसचा कन्सेप्ट संपतोय. आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बफर सोल्युशन हा एक कन्सेप्ट पाहायचा आहे, तोही महत्वाचा आहे. म्हणून आज इथंच थांबतो. थँक्यू.